होते, सीतामाता उन्हाला बसलेल्या होत्या. ते सुवर्ण मृग पाहिला आणि सीतामातेला विकल्प निर्माण झाला, प्रभू त्या सोनेरी हरणाला पकडा, त्याच्या कातडीची मला चोळी शिवायची. रामचंद्र विनंती करत होते, सीते अगं हे जग मी निर्माण केलंय बघ. जगाच्या इतिहासामध्ये सोनेरी हरण जन्माला आलं नाही आणि पुढे येणार नाही. तो मायावी राक्षस आहे, पण ती ऐकेल ती बायको कसल्या तर हे मी सांगू का तुम्हाला? विठाला ऐकायचंच नाही अशी एकमेव जात एवढी. विठाला विठाला सीतामाताही त्यातल्याच होत्या महाराज. जी सीता राजा जनकाच्या घरी जन्माला आली सोन्याच्या पाळण्यात, जी दशरथांची सून होती महाराज, काय ऊन होतं तिला. एक सोनेरी हरण पाहिलं, पण अभिलाष निर्माण झाला आणि तो अभिलाष धोकादायक ठरला. मारीचाने श्रीरामाला दूर घेऊन गेले. रावण साधूचा वेश धारण करून आला आणि सीतामातेला भिक्षा मागू लागला. साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला, तर रामापासून कायमचा वियोग झाला. पुन्हा सीतेला राम मिळाला नाही. आता साधं वाक्य आहे का? साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला, तर पुन्हा राम भेटला नाही. ही जर तिची परिस्थिती, तर आम्मान बापून विश्वास ठेवल्यावर तुमचं काय होईल? विठाला साधूला ओळखण्याची आणि पाहण्याची समाजामध्ये 3 प्रकारची नजर आहे. एक वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्काराने पाहतो. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्याच्या आचारा विचाराकडे पाहतो. तिसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्याच्या अनुभवाकडे पाहतो. वारंवार पाया पडतो तुमच्या साधूकडे, चमत्काराने कधी पाहायचं नाही. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांना जर चमत्कारच करण्याची इच्छा झाली असते ना, तर आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असता का इथे दर गुरुवारी रेडा बोलावला जाईल. ज्ञानोबारांनी तसं केलं नाही महाराज. काय ऊन होतं ज्ञानेश्वर महाराजांना. मी गंगागिरी महाराजांची हजारो चमत्कार तुमच्या पुढे सांगू शकतो, पण त्या चमत्काराने जरी ते विकसित असतील तरी त्यांना संत म्हणायचं नाही. मग त्यांना संत कशावरून म्हणायचं? त्यांचा अनुभव, जो स्वर्गाचा राजा इंद्राला अनुभव आलेला नाही, तो अनुभव नारंगिरी महाराजांना आलेला आहे. म्हणून नारंगिरी महाराज संत आहे. विठाला साधा व्यवहार आहे. रेडा बोलावला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा ब्राह्मणाचा अभिमान नाहीसा झाला नसता, म्हणून बोलवावं लागलं. रेडा मुखी वेद बोलविला गरिब तुझ्यांचा हरविला. रेडा मुखी वेद बोलविला गरिब तुझ्यांचा हरविला. रेडा मुखी वेद बोलविला गरिब तुझ्यांचा हरविला. रेडा मुखी वेद बोलविला तुझ्यांचा हरविला. शांती रूपी एकोणीसशे 93 साली लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारीला भूकंप झाला. 93 साली. त्या काळात भूकंपाने भिंती हल्ले अशा चालल्या नाही, फक्त हल्ल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी चालविली जड भिंती. का? अरे भिंत चालवली नसती तर नगर जिल्ह्यातल्या नारायणडोहच्या योगीराज चांगदेवांचा अभिमान कसा नाही झाला असता. तो अभिमान घालवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना नाईलाजाने भिंत चालवावी लागली. ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेल्या सच्चिदानंद बाबांना पुन्हा जिवंत केलं का? अरे मेलेले सच्चिदानंद जिवंत केले नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखक मिळाला नसता. मग पारायणाच कशाचं केलं असतं? विठाला चमत्काराने मनुष्य संत होत नाही, कधीच होत नाही. 1 मिनिटात सांगतो आणि पुढे चालतो. 14 वेळेला काळाला थप्पड मारून 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगलं योगीराज चांगदेव महाराजांनी, जे आपल्या नगर जिल्ह्यातले नारायणडोहोचे आहेत महाराज, आणि समाधी नगर जिल्ह्यात मुलतांब्याला घेतलेली. काय अधिकार होता? 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर मेलेल्या प्रेताकडे जर पाहिलं तर त्यांच्या अमृत दृष्टीने प्रेते जिवंत होत होती. असं सामर्थ्य कलियुगामध्ये कोणालाच प्राप्त झालं नाही.
अशी चांगदेवर आहे. पण ज्ञानोबरांच्या पुढे संत सोडा. साधं त्यांना ज्ञानोबरांना गुरु सुद्धा करून घेता आलं नाही. त्यांना मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हा, जिथं संत शिष्यच होता येत नाही तिथं संत कसं होता येईल? हा, हवप होता येईल, बाल कीर्तनकार होता येईल, महंत होता येईल, महामंडलेश्वर होता येईल, पण संत होता येत नाही. विठाला कारण ह्या बाजारात मिळणाऱ्या पदव्या हे शंकराचार्य असे कितीतरी शंकराचार्य आहे का ज्या पदव्या बाजारात मिळतात. महाराज, संत ही पदवी बाजारात मिळत नाही. नाही संतपण मिळते याटी, हिंडता कपाटी राणीवनी. म्हणून साधूकडे पाहताना चमत्काराने पाहू नका. दुसरं त्याच्या आचारा विचाराने त्यांना ओळखता येत नाही. महाराज, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय, बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय. कार्तिकाचे काम नाही येते, कार्तिकाचे काम नाही येते. बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय. बाबू दुधाला जरी झाली म्हैस गाय. एसपीचे प्रिन्सिपल झाले मामासाहेब दांडेकर. त्यांचं एक वाक्य मामा म्हणायचे, थोर माणसं कळण्याकरता आपल्याला थोर व्हावं लागेल. थोरालाच थोर कळतात, पोराला थोर कळत नाही. तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण. साधा व्यवहार सांगतो, मोठी माणसं कशी ओळखता येत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटलं आणि कल्याण लुटण्याकरता मावळ्यांना पाठवलं. सगळं कल्याण मावळ्यांनी लुटलं, खजिना जमा केला आणि परत आपल्याकडे येत असताना, गडावर येत असताना कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून होती महाराज, अत्यंत सुंदर. आपल्या राजाला भेट द्यावी म्हणून तिचं अपहरण केलं आणि तिला गडावर आणलं. राजे, कल्याण शहर लुटून आणलं आणि त्यातली त्यात एक तुम्हाला सुंदर अशा प्रकारची आम्ही भेटवस्तू आणली, त्याचा स्वीकार करा. काय माहितीये राजांना आपल्या करता मावळ्यांनी काय आणलं. ती सुंदर तरुणी उभी केल्याबरोबर मातृभाव जागा झाला छत्रपतींचा. खाली पाहिलं, त्यांनी नजरेला नजर लावली नाही. एक वाक्य सांगतो, चांगला ऐका. 80,000 वर्षाची तपश्चर्या करून जे विश्वामित्राला जमलं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. विठाला ठाला. विश्वामित्राने 80,000 वर्ष तपश्चर्या केली, 80,000. पण मेनिकीने माती मोल करून टाकली तर तिच्या मागे विश्वामित्र कुत्र्याहून पळत होते महाराज. ही त्यांची फजिती आहे. ते विश्वामित्र आहे, एकी सृष्टीवर ये सृष्टी करू. ज्यांनी गायत्री मंत्र दिला. जसं वैकुंठवासी भीमसिंग महाराज सांगायचे, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, न मातू परदैवतम, आई सारखं दैवत नाही, आणि गायत्री सारखा या जगात दुसरा मंत्र नाही महाराज. अत्यंत प्रभावी. याचे उद्गाती विश्वामित्र आहेत. पण एवढी मोठी तपश्चर्या करून सुद्धा लोक त्यांचं नाव घेत नाही. माझं गोत्र विश्वामित्र आहे, पण घरात कोणाचंच नाव नाही. आणि तोच प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आला. पण जगद्गुरु तुकोबारांसारखे सद्गुरु त्यांच्या जीवनाला लाभल्यामुळे त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? माझी आई जिजाऊ जर तुमच्या इतकी सुंदर असती तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. याला छत्रपती म्हणतात. विठाला परश्रिया सदा बहिणी माया, परश्रिया सदा बहिणी माया. हो परश्रिया सदा बहिणी माया, परश्रिया सदा बहिणी माया. परिवपकारी नेने परनिवदा, परिवपकारी नेने परनिवदा.
छत्रपतींच्या सान्निध्यामध्ये रात्रंदिवस मावळे राहिले. त्याच्या एका वळकुटीवर झोपले, एका ताटात जेवले. त्या मावळ्यांना आपला राजा ओळखता आला नाही, तर आपल्याला नारायणगिरी महाराजांसारखा महाराजा कधी ओळखता यायचा? महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायावर सांगितलेल्या त्या श्लोकाचं घरी जाऊन निरूपण वाचा. गाथा ज्ञानेश्वरी वाचत जा महाराज कधीतरी. परमार्थामध्ये नजर प्राप्त होते. परमार्थ कृतीचा नाही, तो नजरेचा आहे. ज्याला नजर प्राप्त झाली त्याचं कामच झालं. विठाला अमानित्वम मदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम. 13व्या अध्यायातला श्लोक आहे हा 7वा. आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. काय म्हणतात ज्ञानोबा? पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानी ऐकावी, अमुका ईशे नोहावी, शेची लोका वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञादरी चौकडे, मैमेवानी दिडे विडबे भेने, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. या सगळ्यातलं एकच उत्तर सांगतो. ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असा महापुरुष स्वतःची प्रसिद्धी व्हावी याच्याकरता कोणताच प्रयत्न करत नाही. उलट एखाद्या गावामध्ये जर अशा महापुरुषांची प्रसिद्धी होऊ लागली तर ते 2 कामं करतात. एक तर गाव सोडून निघून जातात, नाही तर त्याच गावामध्ये राहून वेड्यासारखं राहतात. उदाहरणार्थ शिर्डीचे साईबाबा किती काळ आले नाही महाराज, वेड्यासारखं राहिले. आता जर तुम्ही पंढरपूर सोलापूर रस्त्याने नगर जिल्ह्याने निघाले, नगर सोलापूर हवेने, तर मांदळे नावाचं गाव आहे बघा. आत्मागिरी नावाचे महापुरुष आहेत. अरे ज्यांच्या चेहऱ्यावर तर तेज सूर्यनारायण ते तेजापेक्षा प्रज्वलित तेज मार फिकं पडतं ते त्यांच्या चेहऱ्यावर तर तेज पाहिल्यावर सूर्यनारायणाचं तेज. नुसते पडून राहिलेले अजगरासारखं पडून राहतात. कधी कधी नुसते शिव्यात देतात, कधी कधी नुसती बडबडच करतात, तर कधी कधी शांत राहतात. असे वेड्यासारखं राहतात. हे साधूचं लक्षण आहे महाराज. म्हणून ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असा महापुरुष स्वतःच्या प्रसिद्धी करता काहीच करत नाही. आपण नारंगिरींचं चालतं बोलतं हे दृश्य पाहिलं. एक कटी वस्त्र असायचं महाराज, सगळं अंग उघड असायचं. तारखा घ्यायला दिलं तर 5 मिनिटं नुसती शिव्या देऊन हाजरीत घ्यायची, मग मनात आलं तर तारीख द्यायची. विठाला मुक्त पुरुष आहेत. महाराजांना ओळखण्याची हिंमत आपल्यात नाही. तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळू. आणि शेवटचा मुद्दा आहे तो अनुभवाचा आहे. स्वर्गाचा राजा इंद्राला जो अनुभव येत नाही, हे मंडळी छातीला हात लावून सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव माझा पहा अनुभव केला देव सत्यत्वे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये अशा महापुरुषांची भेट झाली आणि त्या भेटीचा परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला प्रभाव आणि त्या प्रभावाची प्रतिक्रिया महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. श्री संताची या, श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची या माता चरणावरी. ओ श्री संताची या, श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. हो साष्टांग हे करी दंडवत. हो विश्रांती पावलो, विश्रांती पावलो, विश्रांती पावलो, श्री संतांच्या माथा चरणावरी. श्री हा शब्द विशेषण म्हणून तुकोबारांनी संतांना लावला. मुळात त्यांची भेट होणं दुर्लभ आहे. चंद्रामृत सुख सेववेन, असता जाता रवी धरवेल, बाई हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. देव सहज भेटतो महाराज, संत सहज भेटत नाही.
मुळात ज्याच्या परमार्थाचा रस्ता योग्य आहे त्याला सहज उपलब्ध होतात. पण परमार्थ योग्य करण्याकरता आणि साधूंची भेट होण्याकरता 3 गोष्टी नसाव्यात. पहिलं अज्ञान नसावं, दुसरं आळस नसावा, तिसरं अश्रद्धा नसावी. पहिलं अज्ञान नसावं. आपण कशा करता जन्माला आलो, प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वयाने सांगड कशी घालायची, काय मिळवल्यानंतर जीवनामध्ये समाधान मिळणार आहे, कशा करता देवाने हा सुंदर मनुष्य देह दिलाय. 70% लोकांना याचं ज्ञान नाही महाराज. 70%. कोणी माझ्यावर आक्षेप करील, महाराज आम्हाला अज्ञानी समजता, आमचं ग्रॅज्युएशन शिक्षण झालंय. कोणी म्हणेल आम्ही वकील आहोत, कोणी म्हणेल आम्ही डॉक्टर आहोत, कोणी म्हणेल आम्ही सायंटिस्ट आहोत. ऐका, शाळा कॉलेजचं ज्ञान हे फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. शाळा कॉलेजच्या ज्ञानाने फक्त 2 वेळची उपजीविका होते, याच्या पलीकडे काही होत नाही. आणखीन एक वाक्य सांगू, शाळा कॉलेजच्या ज्ञानाने फक्त 2 गोष्टी मिळतील, पैसा आणि प्रतिष्ठा. याच्या पलीकडे त्याच्या दम नाही महाराज. जीवनाच्या आत्मकल्याणाकरता अध्यात्म विद्या लागते. अध्यात्म. अरे शाळा कॉलेजच्या ज्ञानाने जर आपलं कल्याण झालं असतं तर प्रिन्सिपल लोकांनी आत्महत्या कशाला केल्या असत्या. ते ज्ञान अपूर्ण आहे, त्यांनी पोट भरता येतं. पण जीवनाची परिपूर्णता, समाधान आणि शांती ज्या ज्ञानाने मिळते त्याला अध्यात्म विद्या किंवा पराविद्या म्हणतात. आणि ती अध्यात्म विद्या शाळा कॉलेजमध्ये नाही, गाथा ज्ञानेश्वरी मध्ये शिकवली जाते. याच्याकरता कीर्तन ऐकायच्या विठाला. बैसता संताचे संगती, कळवाले कमळापती. हे बघा, नाही ज्ञानोबरांचं दर्शनाला जाता आलं तर जाऊ नका, बेटावर जा. रामगिरी महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवून त्यांना विचारा, 50 वर्षाचं वय झालं माझं, 50. काय करावं अजून कळालं नाही. आमचं जीवनाचं कल्याण कशात ते सांगा. याच्याकरता तुम्हाला साधूच्या चरणाजवळ बसावं लागेल. त्याशिवाय हे मोबाईल पाहून नाही कळत. विठाला किंवा गाथा ज्ञानेश्वरीची सेवा करा. ती गाथा तुम्हाला सांगेल काय, आपुली आपण, ओ आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडव. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडव. संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गी. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडव. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडव. सोडवन. एक वाक्य सांगू. ज्या जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण आकर्षित केलं. वेड लागलं होतं तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांना वेड. अहो, ज्या अभंगाने रामेश्वर भट्टाच्या अंतकरणातला अभिमानाचा चक्काचूर करून टाकला, ते तुकाराम महाराजांच्या अभंग जे दगडाला बांधून बुडवण्याचा प्रयत्न केला. दगड बुडवता पण जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्याने दगडाला तारलं. तारी येल्या जैशाला ह्या जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया. चढी दगडा सहित बया, चढी दगडा सहित बया, चढी दगडा सहित बया, चढी दगडा सहित बया. तारे येण्या जैशालाया, तारे येण्या जैशालाया. धडे तुकोबाच वर
अरे जे जगद्गुरु तुकोबरांचे अभंग जर दगडाला तारू शकतात ते आपल्याला का तारणार नाही? फक्त त्याची सेवा करावी लागेल, त्या गाथ्याच्या सान्निध्यात नित्य यावं लागेल. 1936 साली श्री तुकाराम नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला, आपल्याला माहिती आहे. त्याची भूमिका ज्यांनी साकारली होती विष्णुपंत पांगनीस, जातीवंत भूमिका. चित्रपट करायचा म्हणून 2 वर्ष तुकोबरांच्या चरित्राचा आणि गाथ्याचा अभ्यास केला. 2च वर्ष. तर उर्वरित राहिलं आयुष्य ते तुकाराम महाराजांसारखे जगले महाराज. तुकाराम महाराजांसारखे मरण जवळ आलं त्यांचं. त्यांच्या मित्रांनी विचारलं, विष्णुपंत तुमच्यासारखा सिनेमा सृष्टीमध्ये असा कलाकार होणार नाही. आयुष्यभर तुम्ही तुकाराम महाराजांसारखे जगले, धन्य आहे तुम्ही. सांगा शेवटची इच्छा काय असेल तर सांगा, मी निश्चित पूर्ण करू. प्राण कंठात आलं विष्णुपंतांच्या. मृत्यू डोळ्यापुढे दिसत होता त्यांना. आणि ते आनंदाने म्हणाले, हे बघा मी भाग्यवान आहे, जगद्गुरु तुकारामांची भूमिका मला करायला मिळाली. आता माझी एकच इच्छा आहे. कोणती? मी मेल्यानंतर 4000 लोक माझ्या मौतीला नाही जमले तरी चालतील. 4 निष्ठावंत वारकरी टाळकरी बोलवा आणि टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये रामकृष्णारी भजनामध्ये माझ्या देहाला अग्निडाग द्या. तुकोबरांच्या अभंग गाता गाता ज्या वेळेला माझं शरीर जळेल ना, मी वैकुंठात म्हणेन शेवट तो भला माझा बहुगोड झाला. अशी संकल्पना अंतकरणात येण्याकरता सुद्धा गात्याची सेवाच करावी लागते. तसं घडत नाही. विठाला म्हणून परमार्थ ज्याला विकसित करायचा त्याचा पहिला शत्रू अज्ञान. अज्ञान नसावं. महापुरुषांच्या चरणाच्या सान्निध्यात बसा आणि त्यांना विचारा. दुसरा आळस करू नका. महाराज काय भाग्यवानी, लहान 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 मुलं खेळत आहेत. अरे अक्षर सहन न कळत जरी कानावर पडले तरी कल्याण होतंय. अशी अक्षर आहेत ती. नाहीतर 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना जर सांगितलं ना, सुट्टी तुम्हाला या ज्ञानेश्वरी पारायणाला, गाथ्याच्या पारायणाला, ते म्हणतात बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचंय. असं तारुण्य आयुष करायचे म्हणतात. आयुष त्याला काय माहिती, म्हातारा झाल्यावर काहीच होत नाही. फक्त पोईन पंक्ती खायच्या कामाचा राहतो. विठाला ठाला कोण हा दैवाचा भाग पावे येतील. हो कोण हा दैवाचा भाग पावे येतील. कोण हा दैवाचा भाग पावे येतील. कोण हा दैवाचा भाग पावे येतील. हारचे आनंदाचा हारसे आनंदाचा होच करा हरिनामा. होच करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावे येतील. कोण हा दैवाचा भाग पावे येतील. येतील. गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, कंटाळ करू नका. 100 कामं सोडून द्या. आयुष्यभर प्रपंच करायचा आहे आपल्याला, त्याला पर्याय नाही. पण गंगा आपल्या जवळ आलेली आहे. संधी सोडू नका. संधीचं सोनं करा. गाथा ज्ञानेश्वरीची सेवा करा. आळस करू नका. आळस नका करू सांगतो लहाना थोरा. करू नका. एक वाक्य सांगू का? अरे देवाचं किती वेळेला सांगितलं, आजही सांगतो. देवाचं दर्शन सोडावं बहुत दूर की बात आहे. अरे मरायच्या वेळेला त्याचं नाव आपल्या तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो राजा. जन्मभर. तसं तोंडाला सुद्धा येत नाही. उठताना सुद्धा आया 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 यो करता पण राम राम करत नाही. असली दरिद्री. विठाला जन्म जन्मी मुनी जतनी कराई. अंतिराम कही आवत नाही. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम.
ज्या जगद्गुरु तुकोबरांनी आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण परमार्थ केला ते तुकोबराय देवाला विनंती करतात, पांडुरंगा एकच इच्छा आहे, राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, हेची कृपा दान दे आता. ज्या वेळेला रावणाने जटायूचे पंख छाटून टाकले, या घोटीला सर्व तीर्थ टाकीतला, तो मृत्यूच्या थारोळ्यात पडला होता, त्याचे प्राण कंठात आले होते आणि रामचंद्रांनी त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं होतं. सांग जटायू, तुझे पंखामध्ये तुझा प्राण आहे, मी तुला आत्ता प्राणदान देतो. जटायूने एकच उत्तर दिलं, राम प्राणाची भीक मागण्याकरता ही सेवा करत नाही, माझी एकच इच्छा आहे, माझा आता तर प्राण राम राम म्हणता माझा प्राण जाओ, पण इथून पुढे कोणताही जरी जन्म मिळाला ना, त्या जन्मामध्ये फक्त तुमचं नामस्मरण, तुमची भक्ती आणि तुमचं चिंतन घडू, एवढीच आमच्या जीवनातली इच्छा. नाही होत महाराज, मरायच्या वेळेला नको ती विक्षेप निर्माण होतात, कफवात पित्ताने कंठ दाटून जातो, मागी केलेली सगळी पाप डोळ्यासमोर उभी राहतात. मरायच्या वेळेला माणसाला भय सुटतं, डोळ्यासमोर देवाचं नाव असतं पण तोंडाला येत नाही का? आयुष्यावर कधी घेतलेलं नाही, त्याची सवय नसते महाराज. इतकं सोपं नाही. आता हे 2 मृदंगवादक आहेत, किती चतुराईने चपळाईने वाजवतात. 6 महिने मृदंगावर थाप टाकायचे नाही, 6 महिने, आणि 150 पावणे 200 मात्र्याचा चक्रधार दुप्पट आणि चौपट वाजवून दाखवायचा. बक्षीस देऊन वाजवलं तुम्ही, त्यांना वाजवू शकत नाही का? रोजचा रियाज महाराज तो रोज. हे गाता गळा वाहता माळा काय मंडळी गातायत, नाही तर काही किलोचे गुळाची ढेप खातात आणि एकच चाल म्हणतात. जातो गुळ कुठं कोणा माहिती, मरेपर्यंत तेवढीच चाल म्हणतो, पार शेवटला जाईपर्यंत, त्याला दुसरी चाल येत नाही. त्याच्याकरता रोज गावं लागतं, रोज. UPSC MPSC अभ्यास करणारी मुलं विचारा, अरे 12-12, 14-14, 18-18, 20-20 घंटे अभ्यास कर, जेवण सोडून अभ्यास करतात. एक वाक्य सांगू, टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या जाणाऱ्याच्या टिंगल्या करणं सोपं आहे. आपल्या आई वडिलांची परिस्थिती डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणं ही गोष्ट वेगळी. विठाला अभ्यासच करावा लागतो ज्याला मोठं व्हायचंय. देरी हरी पलंगावर हरी रिकामा नाही, तुम्हाला प्रयत्नच करावे लागतात. तसं मृत्यू समयाला देवाचं नाव तोंडाला येण्याकरता प्रयत्न करावे लागतात. मज नाही हात पाय, डोळा पडले झापड, नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोब. तुम्ही आपल्या पोरानं करता, आणि ती मुलं मोठी झाली, लग्न झालं, आपत्ती झालं ना, आपल्या बापाला म्हणतात आमच्या करता तुम्ही काय केलं. आता त्याला हेच सांगायचं का काय केलं म्हणून? याचं नाव प्रपंच आहे महाराज. ती मुलगी जिला 9 महिने 9 दिवस आई उदरामध्ये वागवते, तळ हाताचा पाळणा करून सांभाळते, ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते, काय माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असतं तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती? ही संसारातली फळं आहे जी भोगावीच लागतात. विठाला याच्या उलट परमार्थ आहे महाराज. इथे केलेली सेवा व्यर्थाने व्हायला जात नाही, म्हणून सावध व्हा. सावध होणे भजने लागा, देव करा कैवारी. वेळेच्या आज सावध व्हा, नाही तर पश्चातापाला सुद्धा जागा वेळ उरत नाही. वेळेच्या आज सावध व्हा आणि मिळेल तो वेळ गाथा ज्ञानेश्वरीच्या श्रवणामध्ये सेवेमध्ये खर्च करा. आळस करू नका, आळस नका करू, सांगतो लहान थोरा. अश्रद्धा ठेवू नका महाराज. अरे कुराण नाही म्हणणारा जगात मुसलमान सापडणार नाही, बायबलला नाकारणारी माणसं नाहीत, पण गाथा ज्ञानेश्वरी, ज्ञानोबराय, तुकोबराय नावं ठेवणारी रोज एक जात जन्माला येते महाराष्ट्रात. विठाला अरे महाराष्ट्रात काय, देशात अल्ला नाही म्हणणारा मुसलमान दाखवा देशात, पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू घरोघरात सापडतील तुम्हाला, आणि तरी टाळ्या वाजवताय. उपचोनी करंटा नेने अद्वैत वाटा, उपधोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, उपचोनी करंटा नेने अद्वैत वाटा, उपधोनी करंटा,
नर पापेया. म्हणून आळस करू नका, अश्रद्धा ठेवू नका. म्हणून संशयाहुनी थोर, अनेक पाप नाही घोर. हे विनाशाची वाघोर प्राण्याशी संशय आत्मा विनाशते. म्हणून आळस नसावा, अश्रद्धा नसावी आणि अज्ञान नसावं. या तिन्हीला डावलून ज्या जगद्गुरु तुकोबरांनी पुरुषार्थाने परमार्थ केला आणि एक दिवस असा आला, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. काय झालं? संत दर्शने हा लाभ. संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला जोडीला. संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शने हा लाभ, लाभ. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. जोडीला जोडीला जोडीला. आणि त्या दर्शनाचा प्रभाव जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणावर झाला. जडाचा प्रभाव होतो, जीवाचा प्रभाव होतो, साधूचा प्रभाव होतो. प्रभाव पडतो. पराभव वेगळा आणि प्रभाव वेगळा. अपयशाला पराभव म्हणतात आणि प्रभाव वेगळा. प्रभाव पडणं हा मानवी जीवनाचा स्वभाव आहे. आम्ही एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ गावाला गेलो होतो. द्राक्षाच्या बागा आणि तिथे अशी साऊंड स्टुडिओ ठेवलेली होती. आम्ही द्राक्ष बागेच्या मालकाला विचारलं, का हो ती सभा वगैरे काही होत नाही, काही मंडप दिसत नाही, हे स्टुडिओ कशाला ठेवले तुम्ही बागेत? त्यांनी दिलेलं उत्तर मात्र धक्कादायक होतं. महाराज, विशिष्ट प्रकारचं संगीत जर या द्राक्षाच्या बागेने ऐकलं का साखरेची गोडी अधिक उतरते आणि मालाला भाव अधिक चांगला मिळतो, त्याच्याकरता आम्ही द्राक्षाला संगीत ऐकवतोय. मुंबईला घाटकोपरला जा, 1,500 म्हशींचा तबेला आहे. 1,500. त्या तबेल्यामध्ये संगीत लावलं जातं. त्या भजनाने गाया त्या म्हशी शांत होतात आणि पाना घालतात. अधिकाधिक दूध सहज प्राप्त होतं. म्हणजे मुंबईला म्हशी संग भजन ऐकतात आणि गावाकडे टोनगे ऐकत नाहीत. विठाला सत्य बरं. तुम्ही कोणाला विचारलं घाटकोपरला तुमचं कोणी असेल, आम्ही पाहिलेला तबेला येतो. 1,500 म्हशींचा तबेला आहे. असे स्टोरी ठेवलेली सकाळच्या वेळेला संगीत ऐकवलं जातं. त्याला प्रभाव आहे. तुकाराम महाराजांनी हिऱ्याची परीक्षा सांगितली. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता दोघनी. हिरा हिरा नावाची वस्तू ऐरणीवर ठेवायची, वरून घनाने टोला मारायचा. हिरा फुटत नाही, फुटला तर समजायची गारगुटी. ती एकतर घनात तरी ऋतून बसेल किंवा ऐरणीत ऋतून बसेल. मग घनामध्ये किंवा ऐरणीमध्ये ऋतून बसलेला हिरा बाहेर काढायचा कसा? हिरकणी नावाची वस्तू आहे, हिऱ्याची बायको. ती हिरकणी घनामध्ये रुतलेल्या हिरेला जर लांबून दाखवली का आपोआप रुतलेला हिरा बाहेर पडतो. प्रभाव याचा प्रभाव पडतो. महाराज नारंगिरी महाराज जर आळंदीला संस्थेच्या जोग महाराज सप्ताहात जर आले, कसले वयोवृद्ध माणसाचे टपाटप उभे राहून महाराजांना नमस्कार करायचे. त्यांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडायचा. डोळ्यातच अशी विशेषता होती. महाराज रखरखित वैराग्य त्यांच्या दृष्टीत दिसत होतं. विठाला तुकोबरांच्यावर या संतांचा अर्थात ज्ञानोबरांचा प्रभाव पडला आणि सहज नमस्कार केला. श्री संतांच्या माथा चरणावरी श्री हे लक्ष्मीच द्योतके. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शरीर विजयो भूती ध्रुवानी तिरमतिर मम. श्री म्हणजे लक्ष्मी. मग काओ संतांकडे कोणतं वैभव आहे? वैभवाचे अनेक प्रकार आहेत. पहिलं संपत्तीचा वैभव, दुसरं सामर्थ्याचा वैभव, तिसरं सत्तेचं वैभव, चौथं वैराग्याचं वैभव आणि पाचवं ज्ञानाचं वैभव. विठाला पहिलं संपत्तीचं वैभव महाराज. ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, योगाची संपदा त्यागाने शांती, उभय लोकी कीर्तीत 16 मान.
संतांसारखा श्रीमंत जगात कोणी नाही. एक तुका मैने आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभू आई केले स्वयंभू आई तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभू केले ना स्वयंभू आई केले ना ज्यांची पुण्यतिथी समाधी सोहळा आहे त्यांचा एक प्रसंग सांगतो. नामदेव महाराज अत्यंत श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले. मोठा कपड्याचा व्यापार होता. पण पांडुरंगाच्या भक्तीची ओढ लागली आणि संसाराकडे दुर्लक्ष झालं. व्यवहाराची सरळे मात अखंडित अनुसंधान. जे नामदेवराय अति श्रीमंत होते त्यांच्यावर अशी परिस्थिती आली. सोंबाचा करदोरा रक्ताची लंगोटी नामा वाळवंटी भजन करी. 14 माणसांचं कुटुंब होतं नामदेवरायांच्या घरात. 14. पण आता खायला मिळेना झालं. अत्यंत दारिद्र्य आलं. अत्यंत. आपल्या हाताने आपलं दिवाळं काढून घेतलं. दिवाळं निघणं वेगळं आणि काढून घेणं वेगळं. महाराजांचं दिवाळं कोणी काढलं नाही. महाराजांनी हाताने सगळं दिवाळं करून घेतलं. दारिद्र्य प्राप्त झालं. नामदेवरायांच्या पत्नी राजाई आणि परिसा भागवताची पत्नी कबलजा एकदा चंद्रभागेच्या तीरावर धुणं धुण्याकरता आल्या. आपल्याला माहिती 2 महिला एकत्र आल्या आणि गप्प बसल्या. जगातला 8वा आश्चर्य येते. त्या सगळ्या गावाचं धुणं धुतात. फक्त 2 एकत्र आल्या पाहिजे. विठाला पोहेगावचं सांगत नाही मी, तिकडचं सांगतो. म्हणजे इकडचं तिकडे गेल्यावर इकडचं सांगेल. दुसरं काय सांगायचं. धुणं धुवायला गेल्या आणि परिसा भागवताच्या पत्नीने सांगितलं, राजाई तुझ्या मालकाला सांग, अगं त्या पांडुरंगाचं भजन करून कोणाचं चांगलं झालं. ज्यांनी तुकाराम महाराजांना भेटायला लावलं ते तुझ्या मालकाला कसं श्रीमंत ठेवतील. अरे देवाची तर खुणा आल्या ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराच्या. सांग त्याचा नाद आणि छंद सोडून दे. तिने सांगितलं. त्यांनी शपथ घेतली, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव. ते पांडुरंगाची भक्ती सोडणार नाही. मग मी सांगते तसं कर. आपण मैत्रिणी आहोत. एकमेकाला मदत केली पाहिजे. हे बघ, माझे मालक रुक्मिणी साहेबांचे भक्त असल्यामुळे त्यांनी रुक्मिणी साहेबांनी प्रसन्न होऊन त्यांना परीस दिला. परीस का जो लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं. मी 2 तासाच्या मुदतीत करता तुला परीस देते. घरी जा, जेवढं काही लोखंड आहे त्याला स्पर्श कर, तुझी परिस्थिती बदलून जाईल. माझा ऐक. राजाने परीस घेतला आणि घरी आणला. जेवढं काही लोखंड होतं त्याला पटापट लावल्याबरोबर लोखंडाचं सोनं झालं. बाजारात नेलं, विकलं, काही सामुग्री आणली आणि सुंदर पुरणपोळीचा नैवेद्य जेवण बनवलं. पांडुरंगाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. नामदेवराय रावळातून आले आणि जेवण्याकरता बसले. रोज कन्या खायला मिळत होत्या. ही पुरणपोळी सोन्याची ताटण वाट्यान बदल झाला कसं काय. राजाई काय माहेराहून घेऊन आली काय? काहीच आणलं नाही. मग अचानक बदल कसा काय. माझी मैत्रीण आहे ना परिसा भागवताची पत्नी, मला 2 तासाच्या मुदतीकरता परीस दिला होता. मी सगळं घरामध्ये सोनं करून घेतलंय. तुम्ही खुशाल भजन करा, आता काही चिंता नाही. नामदेवरायांनी सांगितलं, मला दाखवशील का परीस. उतरंडीमध्ये ठेवलेला राजांनी परीस आणला, नामदेवरायांच्या हातात दिला. नामदेवरायांनी परीस उचलला आणि चंद्रभागेच्या पाण्यातच फेकून दिला. कुठून दुर्बुद्धी आठवली तुला. अरे प्रपंच आणि परमार्थ एका ठिकाणी राहत नाही. एक म्यान में 2 खडग सुना न देखा कान. जसं एका म्यानात 2 तलवारी राहत नाही, तसं प्रपंच आणि परमार्थ होतच नाही. विठाला जी हरी धरिला म्हणे दिले संसाराशी पाणी. म्हणून पुढे आला, नामा माझा परीस मला द्या. मी फेकून दिला म्हणाले. अरे सोन्याच्या मोहापायी परीस लपवून ठेवला. लाज वाटली पाहिजे. विष्णुदास वारकऱ्यांनी खोटं बोलावं. ए नामा, माझा परीस जर मला दिला नाही तर हा ब्राह्मण तुझ्या दरवाजात आत्मदहन करीन. ब्रह्महत्येचं पातक लागेल तुला. खूप शिव्या दिल्या परिसा भागवतांनी, खूप शिव्या. शेवटी नाईला झाला. नामदेवरायांनी सांगितलं, परीसच पाहिजे ना. हो मग चला माझ्या बरोबर. कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटात.
नामदेवरायांनी परिसा भागवताला चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं. पुंडलिकाच्या पाठीमागे नामदेवराय उभे राहिले. चंद्रभागेच्या वाळवंटात हात घातला आणि ओंदळवळ खडी घेतले. परिसा, ओंदळीतल्या कोणत्याही खड्याला जरी तुम्ही लोखंड लावलं ना, हे परीस झालेलं आहे, परीस, त्याचं सोनं होईल. खरं वाटलं नाही परिसा भागवतांना. जानव्याला चाव्याचा घोस होता. एक लोखंडाची चावी काढली. नामदेवरायांच्या ओंदळीतला एक खडा घेतला आणि खडा लोखंडाच्या चावीला लावल्या बरोबर ती चावी सोन्याची झाली. दरून अंगाला घाम आला परिसा भागवताच्या. परीस फेकून दिला आणि मग विचार केला, एक परीस मला मिळाला होता तो फेकून दिला तर मी किती शिव्या दिल्या नामदेवरायांना. ज्यांचं सामर्थ्य, ज्यांच्या हाताचा स्पर्श चंद्रभागेच्या वाळवंटाला लागला तर वाळवंट परीस झालं. ही संतांची श्रीमंती. विठाला सामर्थ्य तसचे मारा कोण पाहे तयाकडे. वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ तया पुढे शुभ होऊन ठाके. देवाने जिवंत बैलाचं दूध काढलं. बैल दुहितो नंदा घरी तर जगद्गुरु तुकोबरांनी दगडाच्या नंदीचं दूध येलेश्वरा ते पूजले, तुझ नंदीचे काढिले, तुझ नंदीचे काढिले, तुझ नंदीचे हो काढिले. येलेश्वरा ते पूजले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. देवाने 12 वर्षापूर्वी मेलेला संदीपनी गुरुंचा मुलगा आणून दिला. मेलेला मुलगा मृत गुरुपुत्र आणला. तर जगद्गुरु तुकोबरांनी आपल्या कीर्तनात मेलेला मुलगा उठवला. मेले माणूस जिथं उठवले. हे सामर्थ्य आहे महाराज. आपल्याला प्रसंग माहिती, विस्तार नको. निवृत्तीनाथांना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. मांड्याकरता खापर लागतं, तसं मांड तयार करता येत नाही. ज्ञानोबरा निवृत्तीनाथांच्या बरोबर आळंदी गावामध्ये गेले आणि मांडे भाजण्याकरता खापर लागतं म्हणून विनंती करू लागले. महाराज त्यांचा एक विनाकारण द्वेष करणारा विसोबा खेचर होता. त्याचं नावच विसोबा पाटील होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे खापर मागितलं. काही तंबी द्यायची, खबरदार खापर द्याल तर. कोणी खापर दिलं नाही. मग आजही आळंदीला कुंभाराचा तेल्याचा वंशच नाही महाराज. विठाला 750 वर्षाचा काळ होऊन गेला. आजही आळंदीला जा, तेली आणि कुंभार तिथं राहतच नाही. जे विकतात ते बाहेर गावून येतात. तिथं वंशच वाढत नाही दोघांचा. त्या भूमीला शापच मिळाला, त्या दोन्ही कुळाला, कुंभाराला आणि वंश त्या तेल्याला. खूप प्रयत्न केला पण कोणी खापर दिलं नाही. शेवटी ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ हाताशून सिद्ध बेटावर आले. मुक्ताई खजील झाल्या. डोळ्यात पाणी आलं. कधी वृत्तीवर येणाऱ्या निवृत्तीनाथांनी एकदा आयुष्यात मांड मागितलं आणि देण्याकरता आता नाही, खापर नाही, कसं बाजावं. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ता खजील कशाला होता. मांडे भाजायचे ना, दादालाच मांडे खाऊ घालायचे ना, चिंता कशाला करतेस तू. जठरांगणी प्रदलिप्त केला महाराज आणि पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे भाजले. आणि 4 भावंड मांड्याचं भोजन करत असताना विसोबा पाटलांनी पाहिलं. अरे एवढा मोठा मी विरोध केला पण यांनी मांडे भाजून खाल्लेत. सामान्य नाही म्हणून मुक्ताईच्या ताटातलं उष्ट मांड विसोबा खाऊ लागले. 10 वर्षाच्या मुक्ताई पण फटकळ स्वभावाच्या होत्या. हे विसोबा काय खेचरासारखं उष्ट मांड खाता. खेचर शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिला गाढव आणि दुसरा भूत. तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या. मला एवढं सांगायचं आहे का, ज्या विसोबा काकाने म्हणजे खेचराने ज्ञानेश्वर महाराजांना साधं मांड भाजण्याकरता खापर मिळवू दिलं नाही, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी मोठाले डोळे करून जर त्याच्याकडे पाहिलं असतं ना तर त्याला सरपणाची सुद्धा गरज लागली नसती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी केवढा मोठा उपकार केला की नामदेव महाराजांचं गुरु होण्याचं भाग्य विसोबा खेचरांना ज्ञानेश्वर महाराजांमुळे प्राप्त झालं. याला सामर्थ्य म्हणतात. विठाला अपंगिता नाही, ज्याची अपंगिता नाही, त्याची धरे तो हृदय जे का
गंगागिरी महाराज फिरता 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 बेटाच्या परिसरात आले. तोपर्यंत बेट नव्हतं, तिथे गंगा वाहत होती. सहज गुरं चारता तर एका झाडाला पाड देऊन बसले. 3 दिवसाची समाधी लागली. नाथ महाराजांच्या फोटोकडे जर पाहिलं तर नाथांच्या डोक्यावर शेषाने सावली धरलेली आहे. तशी योगीराज गंगागिरी महाराजांना ऊन लागू नये म्हणून शेषाने 3 दिवस सावली धरली होती. 3 दिवस. 3 दिवसानंतर गंगागिरी महाराजांची समाधी उत्थान झाली. ती जागा आवडली. जागेचं भाग्यच लागतं महाराज. सगळ्या जागा सारख्या नाहीत. काही जागा रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत, काही सत्वगुणी आहेत. पण योगीराज गंगागिरी महाराजांना ती जागा इतकी आवडली आणि गोदावरीला विनंती केली, माय मला तुझ्या कुशीमध्ये तिथे कायमचं वास्तव्याला राहायचंय, माझ्याकरता जागा द्या. म्हटल्याबरोबर गंगेने आपला प्रवाह फिरवून घेतला आणि जी कोरडी करून जी जागा दिली तिथं नाव बेट आहे. विठाला हे तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया ओ तरी वशे वैष्णवा तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया तरी वशे वैष्णवा 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 वैष्णवा. गुरुजींच्या प्रमाणाने मला एक इतिहास आठवला. एकदा नारंगिरी महाराजांनी सांगितलं होतं, आपल्यासारखे भाविक लोक ज्या वेळेला अमंगल होऊन गंगेत स्नान करतात ती अमंगल होते. म्हणून दर द्वादशीला श्वेत वस्त्र घालून भगवती गंगा योगीराज गंगागिरी महाराजांच्या समाधीवर दर्शन करता येतात का, ज्या साधूंच्या दर्शनाने आपल्याला स्वतःला पावित्र्य मिळावं म्हणून. हे त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. आणि त्यांच्या कुशीत आपण आहोत तरी आम्मान बापूंची पूजा करता लाज वाटत नाही तुम्हाला. विठाला ठाला ओ नेनेची काही ताना टोना नेनेची काही ताना टोना काही टाना टोना जशी श्रीमंती जसं सामर्थ्य आहे तसा त्याग आहे. नाशिक जिल्ह्यात या सिन्नरला बस्तीराम सारडा झाले. मोठी आसामी झाली इंग्रजांच्या काळात, मोठी आसामी. ते जोग महाराजांचे मित्र होते. जोग महाराजांनी आळंदीला फार मोठा सप्ताह केला आणि त्या काळात बस्तीराम सारडा 1 लाख रुपये घेऊन जोग महाराजांच्या करता त्या सप्ताह करता दक्षिणा म्हणून आळंदीला घेऊन आले. 100 वर्षापूर्वीचे 1 लाख येता जोग महाराजांना जाऊनच 106 वर्ष झालेत. त्या अगोदर 15 वर्षापूर्वीचा काळ, त्याचे 1 लाखाची आजची किंमत काय असेल. पैसे घेऊन आले. सप्ताहाचा काला झालेला होता. इकडे तिकडे समाज आपापल्या ठिकाणी गेला आणि निवांत जोग महाराज बसले आणि त्याच वेळेला बस्तीराम सारडा आले. सांगितलं, महाराज एवढे 1 लाख रुपये घ्या. त्यांनी सांगितलं, आमच्या सप्ताहाचा काला झाला, आम्हाला नको आहे ते. बस्तीराम सारडाने सांगितलं, जोग महाराज माझा ऐका, 1 लाख रुपये देणारा पुन्हा असा मनुष्य तुम्हाला भेटणार नाही, हे घ्या. ते जोग महाराज होते. महाराज त्यांनी बस्तीराम सारडाला सांगितलं, अहो तुमच्यासारखे अनेक सावकार 1 लाख रुपये घेऊन माझ्या समोर येतील, पण ऐका, तुमच्या 1 लाख रुपयाला लात मारणारा विष्णुबा जोग पुन्हा आयुष्यात तुम्हाला मिळणार नाही. हा त्याग आहे महाराज, त्याग. एक प्रसंग ऐकला होता मी. आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठे भागवताचार्य होऊन गेले, परमपूज्य प्रातस्मरणीय श्री डोंगरीजी महाराज, खूप मोठे. त्यांनी संपूर्ण देशामध्ये भागवत कथा केली, पण त्याचा 1 रुपया घेतला नाही. तुळशी पत्र घ्यायचे. ज्या परिसरात भागवत कथेमध्ये दान आणि दक्षिणा जमा व्हायची, त्याच परिसरात पीडित दरिद्री गरीब लोकांकरता ती दक्षिणा दान म्हणून, मदत म्हणून देऊन टाकायची. त्यानंतर शेवटचं श्रीमद भागवत झालं मुंबईला चौपाटीला. त्या भागवताची दक्षिणा म्हणून त्यांना 1 करोड रुपये मिळाले होते.
त्यांनी आशेत गोरखपूरला कॅन्सर हॉस्पिटलला दान केले, त्याची फुटकी कवडी घेतली नाही. त्यांचं लग्न झालं. पहिल्याच रात्री आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघा माझी अशी इच्छा आहे, तुम्ही 108 भागवताची पारायण ऐकावीत करावीत आणि मग आपण ग्रस्ती जीवनामध्ये प्रवेश करू. त्यांच्या पत्नीने मान्य केलं. जिथे जिथे भागवत कथा व्हायच्या त्यांची पत्नी समोर बसून श्रीमद भागवत कथा ऐकायची. 108 भागवत कथा पूर्ण होण्याकरता 7 वर्ष लागले. आणि एके दिवशी विचारलं, तुम्ही तुमची संकल्पना पूर्ण केली, 108 भागवत तुम्ही ऐकले, आता पुत्र प्राप्ती करता आपण ग्रस्ती जीवनात प्रवेश करायचा? त्यावेळेला त्यांच्या पत्नीने सांगितलं, तुमच्या मुखातून मी श्रीमद भागवत 108 कथेचं श्रवण केलंय, माझ्या हृदयामध्ये भावनाशी निर्माण झाली, भगवान श्रीकृष्ण परमात्माच आपला पुत्र आहे, आता मला दुसऱ्या पुत्र प्राप्तीची इच्छा नाही. विशेष असं त्यांची पत्नी गुजरातला आंबोला राहत होती आणि ते देशभरात भागवत कथा करत होते. एके दिवशी त्यांची पत्नी वैकुंठवासी झाली. त्यांना 5व्या दिवशी कळालं. पत्नीचे अस्थि विसर्जन करण्याकरता त्र्यंबकेश्वर इथे गोदावरीला ते आले. त्यांच्याबरोबर मुंबईचे शेठ रतीबभाई पटेल, अत्यंत अंबानीच्या तोडीचे श्रीमंत व्यक्ती त्यांच्या बरोबर होते, अंबानीच्या तोडीचे श्रीमंत. आणि इथे आल्यानंतर त्यांनी रतीबभाई पटेलांना सांगितलं, हो ब्राह्मणांना अस्थि विसर्जन करण्याकरता काही दान आणि दक्षिणा द्यावी लागेल ना, माझ्याकडे तर फुटकी कवडी नाही, काय करायचं? आणि लगेच त्यांनी सांगितलं, थांबा थांबा थांबा, तिच्या राखेमध्ये मंगळसूत्र आणि कर्ण पुढं पडलेली असतील ती काढा, तेवढी दुकानात नेऊन विका आणि तेवढ्या पैशावरती त्या अस्थि विसर्जनाची क्रिया आणि हे कार्य करा. ते रतीबभाई पटेल ढळढस रडत होते. अरे ज्यांच्या मुखातून एखादा शब्द पाळण्याकरता हजारो लोक तत्पर होते, अशा डोंगरीजी महाराजांना स्वतःच्या बायकोच्या अस्थि विसर्जनाकरता स्वतःजवळ फुटकी कवडी नव्हती महाराज. याला त्याग म्हणतात, त्याग. विठाला ठाला. लाल बहादूर शास्त्रीचे पंतप्रधान झाले. त्यांच्या मुलाचं क्वालिफिकेशन इतकं नव्हतं महाराज, त्याला कोणी नोकरीवर घेत नव्हते, पण लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यांच्या मुलाला एका श्रीमंत कंपनीच्या मालकाने मॅनेजर म्हणून ही पदवी त्यांना दिली. आणि हे लाल बहादूर शास्त्रींना कळालं. कंपनीच्या मालकाला बोलावून घेतलं, का हो माझ्या मुलाला कंपनीत मॅनेजर म्हणून ज्या पदावर घेतलं त्याचं क्वालिफिकेशनच इतकं नाही, शिक्षणच नाही, तुम्ही काय घेतलं? याचा अर्थ माझ्या पदाचा गैरवापर आहे, माझ्या मुलाला कामावरून खाली करून टाका, ना तर मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देईल. हा आदर्श डोळ्यापुढे जर असला तर देशात भ्रष्टाचार कशाला होईल महाराज? विठाला विठाला. हा त्याग आहे आणि शेवटचं ज्ञानाचं वैभव आहे. सामान्य माणसं वैभवाचे दास आहेत आणि संत वैभवाचे मालक आहे. अरे म्हणेल तिथे राहे महाबोध. पैठणला नाग घाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला वेद म्हणा म्हटले, रेड्याला तर ज्ञानदेव म्हणे बोलिले रघुवेद. रेड्याने वेद बोलावेत, हे ज्ञानोबा आहे, ज्ञानाचे मालक आहेत, ज्ञानाचे. या सगळ्या वैभवाचे ते मालक असल्यामुळे तुकोबाराय नमस्कार करतात. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठोबा रघुमाई माथा चरणावरी मी संतांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलंय, समर्पण झालोय.
माझ्या हृदयात आता अभिमानच राहिला नाही. मला हिंदू धर्मामध्ये नमस्काराची फार सुंदर पद्धत आहे. 2 हात जोडून हृदयावर ठेवला जातो. राम राम, जय हरी, जय गोविंद, राधे राधे. तैसा हृदयामध्ये मी राम. आणि त्यातली त्यात वारकरी संप्रदायाच्या नमस्काराची पद्धत तर जगात सगळ्यात सुंदर आहे. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, हेच माझी उपासना लागू संतांच्या चरणा. का साधूच्या चरणावर आपलं मस्तक टेकवायचं आहे का? त्यांची जी ऊर्जा असते ना, ती ऊर्जा पायाच्या द्वारा निश्चरित होत असते, म्हणजे बाहेर पडते. त्यांच्या चरणावर आपण आपलं मस्तक टेकवलं. विठाला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. संत महापुरुषांच्या जीवनातली ऊर्जा शक्ती नखाच्या द्वारा बाहेर पडते, खाली पायाच्या द्वारा. त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवल्यानंतर ती ऊर्जा सहज आपल्या शरीरामध्ये ग्रहण होते. अभिवादनशीलस्य यथा वृद्धोपसदो सेवनम चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. आयुष्य विद्या यशाने बल मिळतं. म्हणून सकाळी उठल्या आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं आणि आपल्या गुरुदेवांचं दर्शन करावं. त्याच्यामध्ये फार मोठा लाभ होतो. महाराज सांगता श्री संतांच्या माथा चरणावरी तुकोबरा. ज्या संत चरणाला नमस्कार करण्याकरता तुम्ही इतकं विनय धारण केला, त्या संतांनी तुमच्या जीवनामध्ये काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. माझ्या जीवनामध्ये काय परिणाम झाला, काय फायदा झाला? विश्रांती पावलो सांभाळा वित्तरी. त्यांनी माझा सांभाळ केला आणि मी विश्रांतीला प्राप्त झालो. संतांनी सांभाळ केल्याशिवाय खऱ्या अर्थाने विश्रांतीच मिळत नाही महाराज. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली संती. सांभाळिले सांभाळिले अनाथा. सांभाळ 2 पद्धतीचा आहे बरं. पहिला सांभाळ आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, ही पद्धती वेगळी. आणि गुराखी जनावराचा सांभाळ करतो, ती पद्धती वेगळी. देव सांभाळ करतो, तो गुराख्यासारखा सांभाळ करतो. साधू सांभाळ करतात, ते आईसारखे सांभाळ करतात. तुम्ही बघा, एखादी गाय नजर चुकून मालकाची जर दुसऱ्याच्या धानाला जर गेली तर मालक दगड तरी फेकतो ना, तर काठीने तरी मारतो, तिला धाक दाखवतो आणि ती गाय वळून येते. तसं भगवान सांभाळ करतात, पण आपल्या मागच्या दुष्कर्माची शिक्षा देऊन मग सांभाळ करतात. आपलं पाप कमी करतात. क्षणोक्षणा सांभाळ येतो. पण आई तसं नाही महाराज. आई सांभाळ करत असताना अत्यंत प्रेमाने सांभाळ करते. आपल्या मुलाचे सगळे अपराध पोटात घालते, पोटात. अरे बघा चेसाठी तसे संत आहेत. आपण बघा ना, ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुकरीमध्ये लोकांनी माती कालवली, त्या ज्ञानोबरांनी आपल्या करता ज्ञानेश्वरी दिली. ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना मंबाजीबोनी काट्याच्या काठीने मारलं, त्या जगद्गुरु तुकोबरांनी गाथा दिली. ज्या नाथ महाराजांच्या अंगावर मुसलमान पान खाऊन थोंकला, त्या नाथांनी आपल्याला भागवत दिलं. याला आईप्रमाणे सांभाळणं म्हणतात. विठाला आई जसे सगळे अपराध आपल्या मुलाचे पोटात घालते महाराज, सगळे अपराध. मी ढोक महाराजांचं एकदाच कीर्तन ऐकलं, पण ती वाक्य मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं होतं, किती पैसे देऊन तुम्ही घरी कुत्रा आणा, किती पैसा देऊन त्याचा कसंही संगोपन करा, एक दिवस त्याच्या तोंडावर लात मारून बघा, तो चावा घेतो महाराज. पण आई अशी, तिला फेकून भाकर घाला, ती आशीर्वादच देते. तिचं नाव आई. म्हणून न मातू परदैवतम म्हटलंय. जगात आईसारखं दैवत नाही. तसे संत आहेत महाराज. साधकाचा मायबाप दरुशनी हरे ताप,
सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आपल्याकडे दोन दोष आहेत. एक तर जीवाकडे अज्ञान आहे, दुसरा असमर्थपणा आहे. संत आपल्या कृपाशक्तीने त्याचा असमर्थपणा घालवतात आणि शिकवणीतून त्याचं अज्ञान घालवतात. त्याला सुखाला विश्रांतीला प्राप्त करतात. आपल्यात ती ताकद नाही. आपण कशी आहोत माहितीये? पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. पागळ झालो देवा नाही हाताने पाय. बैसलो सैराटते जाय बैसलो दयाजवरी खंडिता कुंभकाके कुंभ दरडी पाय तेरा कुंभकाठे आधार नाही कोणी मज बाप ना माय. आधार नाही कोणी मज बापाने माय. दाते मोदन करा जाते पंढरपुरा देवाचे तळेरी दाखला खमाला सोयरा. सोयरा सोयरा सोयरा. माझी मज कळवती या बघून काय करू मनानावर. अशी परिस्थिती पण विश्रांती पावलो. अरे प्रत्येक माणसाला विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणून तर मेल्यावर सुद्धा मशानभूमीच्या आधीकडे विसावा देतात. विसावा मेल्यावर सुद्धा विसाव्याची गरज आहे महाराज. ती विश्रांती मिळत नाही. विश्रांती पाहिजे ना. अरे आपल्यालाच काय नामा म्हणे देवा चला तया ठाया. म्हणून जर कधी मनामध्ये नैराश्य निर्माण झालं, संसारात जर दुःखी झालात ना, आत्महत्येचा विचार करायचा नाही. सरळ बेटावर जायचं आणि गंगागिरी महाराज आणि नारायणगिरी महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवायचं. नाही समाधानाने समस्येचं उत्तर मिळालं तर आपल्याला येऊन विचारा विठाला अरे आत्महत्या करण्यासारखं आपल्याकडून काहीच झालेलं नाही. असा प्रश्न नाही, अशी समस्या नाही का त्याचं उत्तर नाही. फक्त ते उत्तर शोधता आपल्याला येत नाही ना. अशा वेळेला संत जसं लहान मूल आपल्या आईच्या कुशीत जातं महाराज. स्वर्गाचं राज्य जरी दिलं त्या मुलाला नकोय, त्याला त्याची आई प्रिय आहे. त्याची आई कशी असेल, वेडी साधी भोळी अशिक्षित कशी असू द्या, तो त्याच्या आईच्या कुशीत गेला का त्याला जगातलं सगळं वैभव मिळतं. तसं ज्या दिवशी तुमच्या दुःखात जीवनामध्ये दुःख येईल, संकट येईल, अडचण येईल, काही नैराश्य होईल, त्यावेळेला चिंता करायचं नाही. आपली आई म्हणजे नारायणगिरी महाराज आहे, त्यांच्या कुशीत जायचं महाराज. समस्येचं उत्तर मिळणार म्हणजे मिळणार. विठाला तुकाराम महाराज म्हणाले, मी ज्ञानोबांच्या कुशीमध्ये गेलो आणि विश्रांतीला प्राप्त झालो. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. म्हणून विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेमसुख विषय सुख, ब्रह्मसुख आणि प्रेमसुख. सुखाचे खूप मोठे प्रकार येतात, सांगत नाही. पंचज्ञानेंद्रियांनी मिळणारं जे संसारातलं सुख आहे ते हळूहळू कमी होतं महाराज. ते विटून जातं. नवीन नवीन लग्नाची हिरवळ बघा, म्हातारापणात बघा. आता मी सांगायची काय गरज आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण बायको तर तोंड सुद्धा पाहावं वाटत नाही. विठाला नवीन नवीन लग्न झाल्यानंतर बायको थोडी बाजूला गेली तर तुझा वियोग न व्हावा अशी परिस्थिती होती. आणि तोच म्हातारा झालो, तू तोंडच दाखवू नको म्हणतो. याचं नाव संसार आहे. विठाला विषय सुखाला मनुष्य विटून जातो. फार काळ नाही मारा, काही एक मर्यादा असते विषय सुखाची. ब्रह्मसुख वाढतही नाही आणि कमी होत नाही, पण प्रेमसुख वाढतं. जशी वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता, नेच नवी भजता श्रद्धा दिशे, अंगी प्रेमाते भरते नोही उतार चढते. अहो एक चाल जरी ऐकली ना तर मनाला समाधान मिळतं. ही प्रेम शक्तीची ताकद आहे. महाराज म्हणतात माझं प्रेमसुख वाढलं. पण आम्हाला कसं कळणार प्रेमसुख वाढलेलं, त्याचा बाहेर झालेला बदल महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. दौरली ही काया कृपेच्या वरसे, दौरली ही काया कृपेच्या वरसे, दौरवी ही काया कृपेच्या वळसे, दौरवी ही काया कृपेच्या वळसे. ओ दौरली ही काया
बदल सांगतात बदल. डौरली हे काया. जसं झाडाला फळं लागले का माणसं म्हणतात काय झाड डपळलं हो? तसं महाराज म्हणतात संत दर्शनाचा आणि संगतीचा परिणाम माझ्या देहावर झाला. ब्रह्मरूप काया होत शे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात केंदूर पाबळ नावाचं गाव आहे. 700 वर्षापूर्वी 108 संत जसे अवताराला आले त्या काळात कानोराज पाठक आणि गोरोबा काका हे वयोवृद्ध संत होते. त्यांच्यापेक्षा मोठी सावता महाराज, सगळ्यात वयोवृद्ध सावता महाराज, गोरोबा काका, सावता महाराज आणि मग कान्होराज पाठक. त्यांचं असं ज्ञानोबरांच्या संगतीचा परिणाम असा झाला होता का त्यांच्या शरीराला परिसाची शक्ती प्राप्त झालेली होती. एका राजाला त्या काळात पुण्याच्या बातमी कळाली. निजामाचाच काळ होता तिकडे, आदिलशाही निजामशाही प्रसत चालली होती. त्या राजाला कळालं कान्होराज पाठकांकडे परीस नावाचा धातू आहे. परीस जो लोखंडाला लागल्यानंतर त्याचं सोनं होतं. तो मला परीस पाहिजे असेल तर मी सांगतो तुम्ही घरी जाऊन प्रयोग करा. काय करायचं, असं एक कापड घ्यायचं, कापड आणि एक दगड घ्यायचा. तो दगड त्या कापडामध्ये 7 वेळेला बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा, त्याचा परीस होतो. पण कधी बांधायचा एवढा आहे का ते महत्वाचं. आता त्याचे काही मी पैसे ठरवलेले नाहीत तरी सांगतो तुम्हाला. चला, तसं मी ठरवूनच आलेलं नाही बरं. असं ज्ञानोबराय म्हणतात वस्त्रामध्ये दगड बांधायचा आणि सोडायचं, पण कधी आकाशामध्ये वीज चमकल्यापासून वीज मावळेपर्यंत 7 वेळेला बांधायचं आणि 7 वेळेला सोडायचं. एवढं सोपं असतं तर मी घरीच नसतो का बसलो परीस करेल. अरे विजेचे उदयले तोच असतं. वीज उगवणं आणि मावळणं क्षणार्धात राहतं. मग कधी 7 वेळेला बांधायचं सोडायचा, म्हणून तो कठीण आहे. आणि का सारी का बहुवस जैसा न जोडे परीस का अमृतात आले दैव गुणे. ज्ञानोबराय म्हणतात परीस नावाचं धातू आहे. त्या राजाने कान्होराज पाठकांना दरबारात बोलवलं. कान्होराज, मी ऐकलं तुमच्याकडं परीस नावाचा धातू, काय करायचं तुम्हाला साधूला ज्या परीसाचं मला देऊन टाका, मला राज्य चालवायचंय. कान्हो पाठकाने सांगितलं राजा कळालं पण थोडं चुकीचं कळालंय. माझ्याकडे परीस नाही पण माझ्या शरीराला परीसाचं सामर्थ्य प्राप्त झालंय. माझे DNA बदलले. माझ्या जर देहाला कोणी लोखंड लावलं तर त्याचं सोनं होतं. राजाला वाईट म्हणजे वेगळंच वाटलं. असं कुठं होत असतं का. परीक्षा घेण्याकरता राजाने कमरेची लोखंडी तलवार उपसली मेहनतली आणि त्याच्या शरीराला लावली. हे बघा, देवाला 100 शिव्या द्या त्याला काय वाटत नाही, पण त्याच्या भक्तावाला तिरपीनं जर करून पाहिलं ना त्याच्या तळपाय जाग मस्तकात जाते महाराज. हरिजनाची कोना नगडा विनियुता सात गोविंदा नाही त्यासी सात गोविंदा. हरिजनाचे कोना नगडा विनियुता सात गोविंदा नाही त्यासी सात गोविंदा. हरिजनाची कोणी न करावी निंदा सात गोविंदा नाही त्याचे. त्याचा खोटा उपटच करून टाकतो देव, मला ठेवीतच नाही औषधाला ते. म्हणून साधूकडे कधी वाकड्या नजरेने बघायचं नाही, कधी बोलायचं नाही. नाही आपली श्रद्धा निघून जावं पण त्यांच्या नादी लागू नये. आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या फुटपट्टीने साधूची उंची मोजायची नाही. संत संत आहेत महाराज, काय उंची मोजणारे. देवाला उंची मोजता आली नाही त्यांची. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. चला आपल्याला वेळ नाही. राजाने कमरेची तलवार काढली आणि कान्होराज पाठकांच्या शरीराला लावल्याबरोबर चमत्कार झाला महाराज. लोखंडाची तलवार सोन्याची झाली. राजाने तलवारच फेकून दिली. अंगाला दरदरून घाम आला आणि कान्होराज पाठकांच्या चरणाला दंडवत घातला. महाराज, पाप घडलं माझ्याकडून, मला क्षमा करा. संत शापादपी शरादपी असतात, मला शाप देऊ नका. कान्होराजांनी सांगितलं राजा, अरे जे शाप देतात त्याला साधू म्हणतात. किती त्रास दिला तरी जे कधी शाप देत नाही आशीर्वादच देतात त्याला तर संत म्हणतात. मी शाप देणार नाही. राजाने प्रश्न विचारला, महाराज हे असं अचानक जगत विलक्षण बदल तुमच्या शरीरामध्ये झाला कसं काय. कान्होराजांनी सांगितलं, मग ऐक, महाशिवरात्रीचा दिवस मी आळंदीला गेलो, सिद्धेश्वराचं दर्शन केलं आणि सकाळी सिद्ध बेटावर आलो. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपन काका लपंडावाचा खेळ खेळत होते. मी ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं आणि लहान ज्ञानोबरांना उचललं, कमरेवर घेतलं. ज्या क्षणाला ज्ञानोबरांचा स्पर्श माझ्या देहाला झाला त्या क्षणाला माझ्या शरीराचे DNA बदलले आणि त्याला परिसाचं सामर्थ्य प्राप्त झालं. त्या क्षणापासून माझ्या देहाला लोखंड लागलं तर त्याचं सोनं होतं. एवढे संत समर्थ आहेत म्हणून आपल्याला कुठेच जायची गरज नाही. डौरली हे काया कृपेच्या ओरसे
नाही अनारिसे उद्धारिलो, माझा उद्धार झाला. तुकोबरा हे करता तुम्ही काय केलं? तुका म्हणजे म्हणणं घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उडवला. जी संतांनी माझ्यावर कृपा केली ती कृपा होण्याकरता मी काहीच केलं नाही. खरं तर संतांची प्रसन्नता होण्याकरता त्यांची सेवा करावी लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, जेथ ज्ञानाचा कुरुठा तिथ सेवा हा दारवंटा. जितकी सेवा कराल तितके संत प्रसन्न होतात. पण तुकाराम महाराज म्हणतात मी त्याला अपवाद आहे, परी नाही घडली सेवा काही, मला काही सेवा घडली नाही. मग ही चमत्कार झाला कसा? मागे केलेली पुण्य ही कामाला आली. महाराज जगात पुण्यच असं जसं सोनं नावाचा धातू आहे. सोनं किती वर्ष अग्नीच्या भट्टीत राहिलं तर जळत नाही. सोनं मातीत वर्षानुवर्ष राहिलं तर गंजत नाही. आणि सोनं जगातल्या कोणत्याही देशामध्ये जा, सोनं चलन चालतं. बरं, आपली नोट परदेशात अमेरिकेत चालत नाही, पण देशातलं सोनं परदेशात घेऊन जा, सोनं चालतं. जसं सोनं आहे ना, तसं जगामध्ये पुण्य आहे. पुण्य तुम्ही कोणत्याही जन्माला जा, आत्ता केलेलं पुण्य ते वायाला जात नाही, ते कामाला येतात. तुम्ही निवृत्तीनाथांचा घोडा बघा ना, नाही निवृत्तीनाथांचं दर्शन झालं, ज्ञानोबरांचं दर्शन झालं तर लोक घोड्याचं दर्शन घेतात. घोड्याचं. जी बाई नवऱ्याला दिवसातून 3दा शिव्या देते ती घोड्याच्या दर्शनाला समोर उभी राहते. काय घोड्याचं पुण्य आहे? तिचे नवऱ्यावर प्रेम नाही पण घोड्यावर श्रद्धा आहे. कशामुळे? त्या घोड्याचं पुण्य आहे महाराज. अरे जगात किती घोडे, पण ज्ञानोबरांची पादुका, तुकोबरांच्या पादुका आणि निवृत्तीनाथांच्या पादुका आपल्या पाठीवर वाहण्याचं भाग्य त्याला मिळालं. हे पुण्य त्याचं वायाला गेलं नाही. म्हणून तुम्ही अन्नदान करत असाल, ज्ञानदान करत असाल, गोरगरिबाला मदत करत असाल, परमार्थाला सहकार्य करत असाल, जे काही करत असाल ते कधीच वायाला जात नाही, कधीच समजायचं नाही. हे पुण्य जन्मजन्मांतरी कामाला येतं, जन्मजन्मांतरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मागे केलेली पुण्य कामाला आली, संतांचं दर्शन झालं आणि जीवनावर त्याचा परिणाम झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर